हाय, आज मी वरणफळ तयार करणार आहे। अतिशय स्वादिष्ट, कमी वेळेत होणारे पदार्थ। हा आहे मसूर डाळ, मूग डाळ व तूर डाळ। हे तिन्ही डाळी मिक्स करून आपण शिजवून घ्यायचं आहे आणि आपण नेहमीप्रमाणे एक टोमॅटो घालून खिसून सार तयार करायचं आहे। आपल्या आवडीनुसार तिखट, मीठ, जिरेपूड, सांबर मसाला सर्व घालून सार तयार करायचं आहे। फळे करण्यासाठी इथं गव्हाचं पीठ मळून घेतलेले आहे। थोडं घट्टच मळलेलं आहे। आपण ह्याचे गोळा तयार करून लाटून त्याचे काप तयार करायचे आहे। कणकेचा गोळा तयार करून घेऊन असं लाटून असे काप केलेले आहे। आपण एक गोळा लाटलेला आहे, हा पण लाटून ह्याचे चकते आपण केलेले सारामध्ये सोडायचं आहे। मी सारला फोडणी घातलेली आहे। सार उकळत आहे। काप तयार करून घेतलेले आहे। हा काप उकळते सारामध्ये सोडून उकळून घ्यायचे आहे छानसं। त्यामुळे हे छानसं वाफेनं व्यवस्थित भाजले जातात किंवा वाफवले जातात सारामध्ये। त्याच्यामध्ये छानसं उकळीमध्ये हे वाफतात व्यवस्थित। थोडं झाकण बंद करून एक 5 मिनिट उकळून घ्यायचे आहे। सर्विंग बाउलमध्ये हा वरणफळ काढून घेतलेला आहे। ह्याच्यावर थोडेसे खोबरे व कोथिंबीर घालायचे आहे। सर्व करण्यासाठी तयार वरणफळ, अतिशय छान पौष्टिक हेल्दी वरणफळ तयार। थँक यू।